आपल्याला जर का झोपेची समस्या असेल, नीट झोप लागत नसेल तर का आणि सारखी सारखी जाग येत असेल रात्री झोपेतून, तर शांत झोप लागावी आणि झोप झाल्याच्या नंतर फ्रेश उठता यावं याच्यासाठी एक छोटंसं टेक्निक मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. याच्यापूर्वी मी जो झोपेसाठीचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला होता त्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आणि लाईक्स आलेले आहेत आणि अनेक लोकांनी ते करून बघितलंय आणि त्यांना खूप फायदा झालेला हा त्यांनी मला कळवलेला आहे. त्याच्यासोबत हे सुद्धा जे आज मी सांगणार आहे ते आपण करून बघू शकता. याच्यामध्ये रात्री जेव्हा तुम्ही बेडवरती झोपायला जाता तेव्हा सगळी कामं झाल्याच्या नंतर म्हणजे आता ह्याच्या पुढे डोळे उघडून काहीही काम करायचं नाहीये अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा डाव्या कुशीवर वळायचंय आणि डोळे मिटून 4 वेळा डीप ब्रिदिंग करायचंय. म्हणजे फक्त दीर्घ श्वसन, प्राणायाम नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं कपालभाती वगैरे नाहीये. हे साधं दीर्घ श्वसन आहे. फक्त 4 वेळा करायचंय आणि डाव्या कुशीवर वळल्यावर करायचंय. 4 वेळा करून झालं की सरळ उताना झोपायचंय पाठीवरती आणि हेच दीर्घ श्वसन हे 8 वेळा करायचंय. त्याच्यानंतर उजव्या कुशीवर वळायचंय आणि हेच दीर्घ श्वसन हे 16 वेळा करायचंय. सो डाव्या कुशीवर 4 वेळा, सरळ झोपून 8 वेळा आणि उजव्या कुशीवरती 16 वेळा. 16व्या वेळेपर्यंत शक्यतो बहुतांश लोक जाऊ शकणार नाहीत. त्याच्या आधीच त्यांना गाढ झोप लागलेली असेल. पण जर का आपण 16 पर्यंत पोहोचलात आणि आपल्याला झोप लागली नाही याचा अर्थच असा आहे की तुम्हाला जेवढा स्ट्रेस तुम्ही घेऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस आता आलेला आहे. सो हीच प्रोसेस रिपीट करायची. परत डाव्या कुशीवर 4 वेळा, सरळ झोपून 8 वेळा, उजव्या कुशीवरती 16 वेळा. असं रोज करत राहा. 2-3 दिवसामध्ये आपली झोप एकदम सुधारेल, झोपेची क्वालिटी एकदम सुधारेल आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा झोप झाल्याच्या नंतर फ्रेश उठल्याचा तुम्हाला अनुभव येईल. हे अवश्य करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा.